मागणी ते एक तुझ प्रती आहे, मागणी ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताची निरवी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो देवा, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची, या संताचे निरवी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो देवा विठ्ठला। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान रामचंद्र भगवान। इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुक्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम नमन पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, नमो सोपान देवा, मुक्ताई परेशा, ठाव त्या सर्वेशा, करातटी करातटी। मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताचे निर्वी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो देवा विठ्ठला विठ्ठला। वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान रामचंद्र भगवान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू
भागवत संप्रदायाचे आद्य कळस, ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस. जिजाई रमण पंचमवेद यच्छ यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत झिजविणारे संत सज्जन, देहोनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा. कारण वारकरी संप्रदायाचा कोणताही शेवट असो, त्या शेवटी फक्त तोंडी उच्चारला जाणारा हा अभंग, तोंडी म्हणायला खूप सोपा आहे पण चालीत म्हणायला जरा कठीण आहे. हाचा आपल्याला नेहमीचा अनुभव. आणि असा गोड अभंग की ज्या अभंगाची अतिशय गोड मानसिकता आहे की भगवंताकडे काय मागावं याचं प्रतिपादन तुकोबाराय आजच्या अभंगात करतायत. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी गुंजाळवाडीच्या या पवित्र भूमीमध्ये भगवान श्री रामचंद्रजी, श्री सीतामाई लक्ष्मणजी आणि त्यांची दास्य भावामध्ये जगातली सर्वोत्कृष्ट भक्ती ज्यांच्याकडे त्या भक्तीचा आदर्श म्हणून पाहिलं जातं, असं भक्तीचं आद्य दैवत असणारे श्री हनुमानजी आणि भगवान हनुमानजीच्या या अतिशय पवित्र अशा प्रांगणामध्ये आपल्या गावचं ग्रामदैवत श्री वेताळ बाबा आणि या भूमीचं वैभव आणि ऐश्वर्य असणारा भगवान काशी विश्वेश्वर, अशा या सर्व देवतांच्या आशीर्वादानं परमपवित्र झालेली ही भूमी दरवर्षीप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण शिवभक्त आणि ज्यांचा माझा या जन्मातला नाही पण मागच्या अनेक जन्मातला मायलेकीचा ऋणानुबंध आहे. आणि त्या मायलेकीच्या ऋणानुबंधामध्ये खरं तर ज्यांनी खूप मोठं प्रेम माझ्यावरती लेकीप्रमाणे नेहमी करतात असे माझे बाबा असणारे शिवभक्त बंसीजी महाराज गुंजाळ याच्या परम आशीर्वादानं. आणि खरंच असा जर बाप असेल तर जन्मोजन्मी असाच बाप मिळावा, अशीच लेख व्हावी त्यांची, अशी भगवंताकडे माझी प्रार्थना असेल. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण सूर्यभान महाराज गुंजाळ आणि श्री हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज बिरादार यांच्या परमकुशल आशीर्वादानं मार्गदर्शनानं श्री गाडेकर नाना, त्याचबरोबर या विभागातली उपस्थित सर्वच आदरणीय ज्येष्ठश्रेष्ठ वारकरी मंडळी की ज्यांनी परमार्थाकरता आपलं आयुष्य खर्ची घातलंय, अशा सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती सगळ्यात पहिल्यांदा मनोभावे प्रणाम. या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवर्षीच आपला असणारा हा 182 वर्षाचा नाममहोत्सव, केवढी मोठी परंपरा आहे. तुमच्या पूर्वजांनी लावलेलं इवलं स्वरूप आणि त्या इवल्याच्या रूपाचा आज 182 वर्ष विस्तार पावलेला हा वटवृक्ष, आणि या वटवृक्षाचे तुम्ही एवढे मोठे साक्षीदार आहात. आणि महाराज त्यावेळेला लावलंच हे छोटंसं रोपटं आज या संगमनेर तालुक्यामध्ये दखल घ्यावी एवढा सुंदर आणि देखणा असा सोहळा आपल्या निमित्तानं या ठिकाणी साजरा होतोय. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गुंजाळवाडी ग्रामस्थांचं ऋण या निमित्तानं व्यक्त करते, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली, ते ज्यांचं माझ्यावरती अतिशय नितांत ज्येष्ठ बहिणी इतकं प्रेम आहे. आणि नेहमी मी खरंच म्हणत असते की देवांच्या देवाधिदेव इंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि गुंजाळवाडीत नरेंद्र हे समीकरण आहे. आणि खरंच नरेंद्रदादांच्या माध्यमातून एक अतिशय कुशल असं नेतृत्व आपल्या गावाला मिळालं की ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून मग ते राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, क्षेत्र कोणती असो,
त्या क्षेत्रातलं एकच नाव म्हणजे नरेंद्रदादा गुंजाळ. आणि नरेंद्रदादांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली ही कीर्तनरूपी सेवा. दादांना खूप धन्यवाद. या निमित्तानं सर्वच ग्रामस्थ मंडळी आणि भजनी मंडळ, हनुमान मंदिर देवस्थान, सप्ताह कमिटी या सगळ्यांच्या ऋणानुबंधनानं चालू असलेला हा नाम महोत्सव, ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर ही रंगभूमिका सजवली जाते, ते आपल्याच गावचं असणारं सर्वच हरिपाठ मंडळ, बालवारकरी, या सगळ्या मुली, ही सगळी मुलं, तुमच्या गावचं केवढं मोठं भाग्य आहे महाराज की ही संपत्ती तुम्हाला मिळाली आहे परमार्थाच्या रूपानं. आणि ही संपत्ती ज्यांच्या माध्यमातून घडली असे आपण सर्वजण, आणि आपल्या गावचं भूषण असणाऱ्या हरिभक्तीपरायण मायाताई, ताईंचा आवाज अतिशय गोड आहे, देखणं आहे, अतिशय गोड आहे. ताईंच्या बरोबरीनं या कीर्तनाची रंगभूमिका सजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होते, असं नेहमीच ज्यांची मला गोड साथ लाभते की आपल्या या सगळ्या दुर्बलतेवर मात करून सुद्धा ज्यांच्या आवाजानं, ज्यांनी खरंच आपलं नाव, आगळं वेगळं नाव कमवून ठेवलं, असे भारतजी महाराज. अतिशय गोड गाणं. त्यांच्याबरोबरीनं अतिशय सुंदर साथ ज्यांची गाण्याच्या माध्यमातून होती, विशालजी महाराज. मला तुमचं गाणं सुंदर आहे, गोड आहे. आणि त्यांच्याबरोबरीनं महादेवजी महाराज हजारे, अतिशय तयार. आनंद वाटतो. त्यांच्याबरोबरीनं आदरणीय पवार महाराज, सर्वच आदरणीय विणेकरी बाबा, चोपदार दादा, तुळशीवाल्या आई, तिकडे एक चोपदार दादा आहेत, आदरणीय हार्मोनियम वादक बाबा, अतिशय गोड साथ त्यांची होतीये. शूटिंगवाले दादा, अतिशय गोड. आमच्या पवार दादांची साऊंड सिस्टीम, बस काही शब्दच नाही त्यांच्याबद्दल. जे आहे ते सुंदर आहे, अप्रतिम आहे. सर्व माझ्या माय भगिनी, सर्व पुरुष मंडळी, तरुण बांधव, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळेजण इथं उपस्थित आहात. मला अभंगाची सुरुवातच मागणे या शब्दाने आहे. कुणी मागावं? अहो, ज्याला गरज आहे त्यांनीच मागावं. कुणाला मागावं? ज्याच्याकडं देण्याची योग्यता आहे त्यालाच मागावं. आणि काय मागावं? जे मागण्याकरता योग्य आहे त्या योग्य गोष्टीची मागणी करावी. आज जगाच्या बापाला, पांडुरंगाला, श्री तुकोबाराय मागणं मागतायत. मुळात ज्याला मागायचंय, शास्त्र सांगतं त्याच्याकडे 3 गोष्टी पाहिजेत. ज्याला मागणं मागायचंय, ज्याच्या दारात आपण मागण्याकरता जाणार आहोत, पहिली गोष्ट तो श्रीमंत पाहिजे. दुसरी गोष्ट तो स्वतंत्र पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तो उदार पाहिजे. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्यालाच दान मागावं. पण आपलं दुर्दैव असं आहे, समाजात आज काही माणसं खूप श्रीमंत आहेत हो, पण स्वतंत्र आणि उदार नाहीत. काही माणसं स्वतंत्र आहेत पण श्रीमंत आणि उदार नाहीत. काही माणसं उदार आहेत पण श्रीमंत आणि स्वतंत्र नाहीत. या 3 गोष्टी अशी एखादीच दुर्मिळ व्यक्ती आहे की जी श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे आणि उदार आहे. तुम्हाला अनुभव करता, आता जी सप्ताहाची कमिटी आहे ना, त्यांना चांगला अनुभव आहे. ही माणसं ज्यावेळेला एखाद्याच्या दारात जातात ना, मागावं लागते. कारण कोणत्याही गोष्टीला धनाची गरज आहे. आणि या सप्ताह कमिटीला चांगला अनुभव आहे. एखाद्याच्या दारात गेलं, आवाज दिला, राम राम, राम राम, कस काय आलात? आपल्या गावचा सप्ताह आहे. मग म्हणले तुमच्यासारख्या माणसाकडे श्री गणेश करा देणगीचा, तुमच्या दारात आलोय. बस तुमच्यासारखा उदार माणूस, दानशूर माणूस, श्रीमंत माणूस आपल्या गावात कुणी नाही. आणि सुरुवात तुमच्यापासून करावी म्हणून तुमच्या दारात आलो. बराला उठला सुटला माझ्या दारात. बघा आता, उठायचं माझ्या दारात यायचं, उठायचं माझ्या दारात यायचं. आणि आता आलाच. तुम्हाला नाही म्हणता येत नाही, आणि नाही म्हणणं माझ्या स्वभावात नाही, म्हणून आलाच आत. तर ही 151ची पावती घ्या आणि निघा. पावती 151ची कुणाची? अहो बाबा, ज्याची आज पेटवलं तर
365 दिवस विजणार नाही त्याची. आणि पावती कितीची? 151. याचा अर्थ काय? याचा अर्थ साधा आहे. याच्याकडं 5,000 रुपये देण्या इतकी श्रीमंती आहे, 5,000 रुपये देण्या इतकं स्वातंत्र्य आहे, पण 5,000 रुपये देण्याची उदारता नाही दान देऊ शकत. चला आणखीन पुढच्या एखाद्या व्यक्तीकडं. हीच कमिटी एखाद्या दुसऱ्याच्या दारात जाते. साधा आहे, गरीबाचा आहे, झोपडा आहे, शाकारलेला आहे, दाराच्या पुढे तुळशी वृंदावन आहे, साध्या डबड्यात आहे, बायकोच्या अंगावरती आहे साडी आहे पण चुरगळलेली आहे, पोरांच्या अंगावरती कपडे आहेत पण चड्डी नीट आहे तर शर्ट नीट नाही, शर्ट नीट आहे तर चड्डी नीट नाही, अशी अवस्था आहे. त्याच्या अंगावरती कपडे आहेत पण बऱ्याच दिवसाचा मळ त्याच्यावरती चढलेला आहे, बिकट अवस्था आहे. चूल पेटेल का नाही अशी शंका आहे आणि त्याच्या दारात जावं. राम राम या या, रामराम म्हणले या या. अहो कसं तुम्ही? अहो तुमच्यासारखी माणसं माझ्या दारात यावी. काय माझं भाग्य फळाला आलं, काय माझं पुण्य उदयाला आलं की तुमच्यासारखी सप्तातली माणसं माझ्या दारात यावी. या या या, बसा. बसायला घोंगडं टाकलं, प्यायला पाणी दिलं, कपातून बशीत मावणार नाही एवढा चहा दिला. कसे आलात? अरे सप्ताह गावात देणगी करता आलोय. म्हणले खरं सांगू, मला माहिती आहे मागच्या 2 महिन्यापासून मी तजवीजही केली बाबा. मागच्या 2 महिन्यापासून मी ठरवलं की माझ्या गावचा सप्ताह या महिन्यात आहे, या दिवशी सुरू होणार आहे आणि कुणीतरी येणार आहे, मला देणगी मागणार आहे, म्हणून 2 महिने पैसे साठवले. पण मागच्या आठवड्यात एकुलती एक पोरगी साथीच्या आजारात आजारी पडली, ताप आला, दवाखान्यात नेलं. जवळ 1 रुपडी नाही, जेवढे होते तेवढे पेरायला सामने संपवलेले. मग एकच पर्याय, जी 2 महिन्यापासून ज्ञानेश्वरीत जपून ठेवलेली नोट 500 रोज बघायचो ज्ञानेश्वरीत आणि ठेवून द्यायचो, ती 500ची नोट एकमेव आधार ती पोरी करता काढली आणि तेवढी नोट दवाखान्यात देऊन आलो, पोरगी बरी करून आलो. पण दुर्दैव असं की आज माझ्या जवळ, म्हणले खरं सांगू, माझा पंजा वारकरी होता, माझा आजोबा वारकरी होता, माझा बाप वारकरी होता, मी सुद्धा वारकरी आहे. आणि मला वाटतं की माझ्या जी काही देणगी आहे त्या देणगीमध्ये गावातला म्हणा, वारकरी म्हणा, 5 तरी वारकरी, 5 तरी गावकरी जेवून जावे माझ्या देणगीतून. माझ्या 2 महिन्यापासूनची इच्छा. पण म्हणले काय सांगू, मागच्या वेळेला ते आठवड्यात 500च्या 500 संपले. मी खरं सांगतो, आत्ता माझ्याकडे 1 रुपया नाही, पण माझा शब्द आहे तुम्हाला, पुढच्या वर्षी सगळ्यात पहिली 5,001 रुपयाची देणगी माझी असेल. याचा अर्थ साधा आहे. अहो याच्याकडं 5,000 रुपये इतकी उदारता आहे, 5,000 रुपये इतकी स्वतंत्रता आहे. पण दुर्दैव आता याच्याकडे 5ही रुपये नाहीत. कसा दान देईल हा? आणि याची आणखीन एक तिसरी बाजू आहे. पहिली बाजू मांडली तुम्हाला उदारता पाहिजे, दुसरी बाजू मांडली तुम्हाला श्रीमंती पाहिजे. आता तिसरी आणि शेवटची बाजू आहे, एखाद्याच्या दारात ही सप्ताहाची कमिटी जावी. राम 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 या या, बसा बसा. अहो पाहिलं त्यांनी सगळं ऐश्वर, सगळं वैभव, त्यांच्या दारातलं पाय पुसणं 10,000चं, त्याच्यावर पाय ठेवला की लाईट लागायची. एवढी श्रीमंती, एवढं ऐश्वर, आत बसले सगळे, पाणी चहा सगळं 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 अगदी रुबाबात झालं. कस काय आलात? आपल्या गावचा सप्ताह आहे, मग देणगी करता आलो. किती पाहिजे? काय म्हणले, तुमची इच्छा असेल तेवढे द्या. 5,000. कार्यकर्ते काहीच बोलले नाहीत. 5,000. कार्यकर्त्यांच्या मानाखाली कमी वाटतं. 11. सोबतचे जे होते ना ते म्हणले तुम लढो, हम कपडे संभालते, तुम लढो.
म्हणला बोलत राहा वाढतीये संख्या. ते म्हणले अहो तुमचे पैसे आहेत, देणारे तुम्ही आहात, तुमच्यासारखा उदार कुणी नाही गावात, तुम्ही ठरवायचं द्यायचं का नाही द्यायचं. 21,000. अहो म्हणले तुम्ही पैशाचे मालक आहात, किती द्यायचे किती नाही हे तुमच्या मनावरती आलं. जर तुम्ही एवढे मोठे दाता असाल तर आणखीन काय गरज असणार. 31,000. मागच्यांचे डोळे चमकले. अहो म्हणले मी खरं सांगतो, म्हणले तुमचे पैसे आत देणारे मालक तुम्ही आहात, तुम्ही ठरवायचं किती द्यायचे. 51. मागचे म्हणले थांबव, एवढे जरी मिळाले तरी आपला निम्मा सप्ताह पार पडला, थांबून ठेव एवढ्यात बस. म्हणले अहो तुम्ही एवढे देताय हेच आमच्याकरता अगदी भरपूर आहे, तुमच्यासारखा दाता कुणी नाही, तुम्हीच आमचे सर्वश्रेष्ठ दातात. नाव लिहिलं पावती पुस्तकावर, रक्कम लिहिली, अध्यक्षांनी सही केली, पावती व्यक्तीच्या हातात दिली, पावती वाचली. बाकीचे बघतायत साहेब पैसे. म्हणले तेवढीच अडचण आहे. म्हणले पैसे द्यायला कसली अडचण आहे. म्हणले तेवढीच अडचण आहे, ती गेली संगमनेरला. तुमच्या डोक्यात नाही आलं. हा तुम्ही तर हुशार आहात, तुम्ही रोज कितीतरी कीर्तन करा ना, अगदी ऐकतात. तेवढीच अडचण आहे, ती गेली संगमनेरला. याचा अर्थ त्याच्या चाव्या. समजने वाले को. याचा अर्थ असा आहे याच्याकडं 51,000 रुपये देण्या इतकी श्रीमंती आहे. नरेंद्र दादा 51,000 रुपये देण्या इतकी श्रीमंती आहे, 51,000 रुपये देण्या इतकी उदारता आहे. पण आता 51,000 तिजोरीत असले तरी चाव्या याच्या जवळ नाही, तिच्या जवळ आहे. म्हणजे हा स्वातंत्र्यात नाही, कशात आहे. तुम्ही म्हणाल स्वातंत्र्य कालच मिळालं आपल्याला. हा पारतंत्र्यात आहे, हा स्वातंत्र्यात नाही. म्हणून ज्याला दान द्यायचंय त्याच्याकडं श्रीमंती पाहिजे, स्वतंत्रता पाहिजे, उदारता पाहिजे. तुकोबाराय आज पांडुरंगाला दान मागतायत. पहिला प्रश्न पडतोय की महाराज तुम्ही भगवंताला दान मागताय, पण का हो पांडुरंग श्रीमंत आहे. तुकोबारायांनी समोरच्याला उत्तर केलं, अरे येड्या, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी. ज्ञानोबाराय तिचं वर्णन करतायत. अभिमान सांडोनी पांडवा सर्वस्वे करोनी सेवा, ती पाय धुवा मयाच्या दैवा पात्र झाली. ज्ञानोबाराय म्हणतात की जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्यांच्या पायाची दासी आहे. ज्ञानोबारायच्या त्या ओवीचं भाषांतर तुकोबाराय करतात. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती दिसी यावे काकुलती. अहो जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्यांच्या पायाची दासी आहे तो किती श्रीमंत असेल. ज्याच्या बायकोच्या गळ्यात 50 तोडे आहेत, बन्सी बाबा, तो दुर्बळ असेल काय.
नाही ना. मग जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या पायाला चरण सेवा करण्याकरता रात्रंदिवस बसलेली आहे, बरं तो श्रीमंत कसा नसेल? याचा अर्थ माझा भगवान श्रीमंत आहे. ऐसा तू समर्थ ऐसा तू समर्थ ऐसा तू समर्थ तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी आले आलो शरण आलो. हा शरणागत. महाराज म्हणतात जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी असा श्रीमंत भगवान. याचा अर्थ देव श्रीमंत आहे. चला पुढे. देव उदार आहे का? देव उदार आहे का असा विचार जर केला तर आपल्याला एक सापडतं. एक भक्त गेला होता देवाकडं. तुम्हाला चांगलं माहिती आहे, तो भक्त देवाकडं गेला होता बापाची मांडी मागायला. जरा वरच्याने उत्तर नाही दिलं तर बरं होईल, खालच्याने उत्तर द्या. एक भक्त गेला होता देवाकडं बापाची मांडी मागायला. माहिती आहे त्याचं नाव? वा, अगदी योग्य उत्तर दिलं, कारण तुम्ही त्यातले आत म्हणून दिलं. आता ग्रंथच चालण्याची क्षमता संपून गेली, मोबाईलनी सगळंच संपवलं, तर आता हे कळायचंच कोण आणि सांगायचं कोणाला? ऐकायलाच कोण राहिले? कारण जे आहेत त्यांची डोकी मोबाईलात घुसलेली आहेत. एक भक्त होता जो गेला होता देवाकडं बापाची मांडी मागायला. आपल्याला लहानपणापासून सांगितलेली गोष्ट आहे जी कदाचित तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. एक आटपाट नगर होतं, त्या नगरीचा एक राजा होता आणि त्या राजाला 2 बायका होत्या. एक होती आवडती आणि एक होती, हे पाठ आहे तुम्हाला सगळ्यांना. उत्तानपाद नावाचा राजा आणि त्या उत्तानपाद नावाच्या राजाच्या 2 पत्नी आहेत, सुरुची आणि सुनीती. त्यातल्या सुरुचीचा उत्तम आणि सुनीतीचा ध्रुव बाळ. त्या ध्रुव बाळाला बापाची मांडी पाहिजे म्हणून बापाच्या मांडीवर बसायला गेला तर त्या सावत्राईनं हाकलून दिलं, ए चालता हो का? या मांडीवरती बसण्याचा हक्क माझ्या उत्तमाचा आहे का? मी यांचा पुत्र नाही आहे, पण नावडतीच आहेस. वाईट वाटलं. लहान मुलांना लवकर वाईट वाटतं. लगेचच पळत 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 आईकडे गेला. ती सुनीती आणि त्या आईला विचारलं, आई माझ्या वडिलांच्या मांडीवरती बसण्याचा माझा हक्क नाही का? हा हक्क उत्तम दादाचा आहे. माई मला तर माझ्या वडिलांची मांडी पाहिजेलच. त्या आईनं सांगितलं, राजा तुला वडिलांची मांडी पाहिजे असेल तर ते मला नको मागू, मग भगवंताला त्यालाच माग. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. जा त्या जगाच्या बापाला माग, तो नक्कीच तुला सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्प
संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. महाराज म्हणतात जगाचा बाप, त्याला जे मागायचंय ना देवाला मागायचं. तुम्ही संसारिकाला मागायला गेला तुम्हाला मिळू तर काही शकत नाही, पण आई येते जाऊन मागायचे भगवंताला माग. त्या आईनं सांगितलं काय उत्तम आणि उपदेश केलाय त्या सुनीतीनं. आणि निघून गेला तो ध्रुव वनात. नारदजी भेटले. नारदजींनी उपदेश केला आणि त्या उपदेशानंतर या ध्रुव बाळानं प्रामाणिकपणे भगवंताची आराधना तपश्चर्या केली आहे. आणि त्या तपश्चर्येचा अंती भगवान प्रसन्न झाले. तुला काय हवंय ध्रुवा? म्हणले मला तर कळतच नाही, मला काय पाहिजे? मला एकच माहिती आहे, मला माझ्या बापाची मांडी हवी. एवढ्या करता माझ्या आईनं मला तुमच्या नामस्मरणाचा अट्टहास केला. देवानं विचार केला अरे याला तर काही कळतच नाही, पण मला कळतंय ना. माझ्या भक्तानं फक्त बापाच्या मांडीवर बसण्यासाठी केलेली आराधना, मी याच्या बदल्यात फक्त बापाचीच मांडी दिली तर कमीपणा मला आहे. हा कमीपणा मला आहे. मग बापाची मांडी मागायला आलेल्या ध्रुव बाळाला आढळ पद देण्या इतकं आढळ पदी बाळ तुम्ही थांबायला एक वेळ झाली, पण काही नाही चालू. आढळपदी बाळ बैसवीला ध्रुव. महाराज म्हणतायत आढळपद देण्या इतका माझा भगवान उदार आहे. चला पुढे. त्याचाच उत्तरार्ध आहे भारत महाराज. हा एक भक्त गेला होता देवाकडं वाटीभर दूध मागायला बाबा. आणि हे सांगणारे तुम्हाला फार कमी आहेत. बाजार गप्पा करणारे खूप आहेत, कारण बाजार गप्पा करणाऱ्यांचं पाकिटही तेवढं आहे. हा कारण बाजार गप्पा मारण्याकरता 2 लाखच मोजावे लागतात. परमार्थाचं सांगण्याकरता एवढं देण्याची गरज नसते. एक भक्त गेला होता देवाकडं वाटीभर दूध मागायला. आईला ज्यावेळेला मित्रांकडे गेला आणि मित्राच्या आईनं दूध प्यायला दिलं. ऐकताय ना तुम्ही सगळ्या महिला? आई मित्राकडे गेला, मित्राच्या आईनं दूध प्यायला दिलं आणि घरी आला. आईनं म्हणलं आई मला भूक लागली, आई मला दूध देशील का ग? नरेंद्र दादा या आईची परिस्थिती 18-20 दारिद्र्याची आहे. या आईनं विचार केला माझ्या लेकरांनी मला दूध मागितलंय, माझ्या घरात कसलं आलं दूध? वाईट वाटलं, पण दूध तर पुरायला पाहिजे. आणि आता त्याची ही दुधाची तहान भागवली पाहिजे. मग आई हुशार, तिनं पर्याय केला. काय माहितीये? पीठ घेतलं ज्वारीचं आणि त्या ज्वारीच्या पिठात पाणी कालवलं. दूध घे. त्या पोरानं तोंडाला लावलं. जसं एक घोट घेतला, हे दूध नाही. मग हे दूध नाही, मी माझ्या मित्राकडे खरं दूध पिऊन आलोय, मला तेच दूध पाहिजे. या आईनं सांगितलं राजा अरे माझी एवढी गरिबी आहे, मी खरं दूध कुठून आणू? मला नाही शक्य. आणि जर तुला खरं दूध पाहिजेच असेल तर जा त्या परम पवित्र भगवान शंकराला दूध माग. तो तुझा भगवान शंकर तुला दूध नक्की दे. आणि काय सांगू तुम्हाला, या उपमन्यूनं भगवंताची केलेली आराधना आणि त्या आराधनेचा परिणाम भगवान त्याच्या पुढे उभा राहिले. काय पाहिजे तुला? क्षीराचा सागर उपमन्यू. काय पाहिजे? म्हटलं देवा मला वाटीवर दूध पाहिजे.
तर देवानं विचार केला, अरे या एवढ्याशा लेकरानं वाटीभर दुधाकरता माझी तपश्चर्या केली, पण याला वाटीभर दूध दिलं, कमीपणा मला आहे. मग वाटीभर दूध मागायला आलेल्या उपमन्यूला अख्खा समुद्र दुधाचा करून देणारा भगवान देव उदार आहे, उदार आहे. बापाची मांडी मागायला आलेल्या ध्रुव बाळाला आढळ पद देण्या इतका भगवान उदार आहे. आणि चला पुढे, एक भक्त गेला होता देवाकडं पुरचुंडीवर पोहे घेऊन, माहितीये ना? हा, सुदामजी फक्त पुरचुंडीवर पोहे. महाराज म्हणतायत, सुदामा ब्राह्मणा दुःखे दरिद्रे पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मिळवणी धावणी या तुझ्या भेटीला गेला नगा, त्याच्या भेटीला गेला, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा. शुद्ध कोणीया गाव सोन्याचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरण लावो, विठोबाचा धर्म जागो, धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, दुःखे दारिद्र्य पिढीला, दुःखे दारिद्र्य पिढीला, शुद्ध भाव देखोनिया, शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिला गाव, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, हा विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष काय गोड सांगतात महाराज, वा नाही का? मुष्टीभर पोहे, फक्त मुठभर पोहे घेऊन गेले होते. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, फक्त मुठभर पोहे घेऊन गेले होते देवाकडे. देवाने विचार केला, अरे माझ्या सुदाम्याला जर मुठभरच पोहे दिले तर कमीपणा मला आहे, त्या मुठभर पोह्याच्या बदल्यात मुठभर श्रीमंती दिली तर कमीपणा मला आहे. मग मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खा गाव सोन्याचा करून दिला, याचा अर्थ माझा भगवान उदार आहे, उदार आहे. देव श्रीमंत आहे का? म्हणलं एवढा श्रीमंत आहे, करशील तरी नोहे काही, राहीचा पर्वत डोंगर राई, त्याच्या मनात आला तर रंकाचा राव, आणि रावाचा रंक करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं देव स्वतंत्र आहे, देव श्रीमंत आहे. आणि आता कळलं की देव उदार आहे. या भूमिकेवरती ज्या वेळेला तुकोबाराय येत आहेत त्यावेळेला तुकोबारायांनी पांडुरंगाला विचारलं की आता मला कळलं, सुदामजीला तू दिलंस, ध्रुव बाळाला तू दिलंस, उपमन्यूला तू दिलंस, याचा अर्थ तू देण्यामध्ये उदार आहे. आता माझ्यावरती पाळी आलेली आहे. आणि हे पांडुरंगा आता मला एकच कर, आता तू उदार हो. अभंगाचं शेवटचं चरण
आता तुम्ही उदार झालाय, तुम्ही सुद्धा गायला उदार झालाय, वाजवायला उदार झालाय, तुम्ही आता उदार झालाय पांडुरंगा. आता तुका म्हणे आता उदार तू होई. एकच करा तुम्ही आता उदार झालाय, कारण माणसं उदार होणं फार कठीण आहे जगात, फार कठीण आहे. कारण मी आधीच सांगितलं, कदाचित श्रीमंत असतील, स्वतंत्र असतील, पण उदार होणं कठीण आहे. एक अगदी चांगला अनुभव तुम्हाला सांगून जाते नरेंद्र दादा. एक 75 वर्षाची व्यक्ती, 75, गावातल्यानी सांगितलं भरपूर श्रीमंती आहे, काही कमी नाही. गावातल्यानी सांगितलं बाबा रे, असा नियम आहे या महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर एकदा तरी जन्मासी येवनी पहारे पंढरी, जन्मासी येवनी पहारे पंढरी, नाचे महाद्वारी, नाचे महाद्वारी, देवा पुढे, देवा पुढे, जन्मासी येवनी पहारे पंढरी. असा नियम आहे, एकदा तरी पंढरपूर पाहावं. अहो म्हणलं एवढं कमवलं, काहीतरी बाकीचं तर सगळं इथं उरणार आहे, पण एकदा पंढरपूर पाहणं हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. एकदा पंढरपूर पहा. तसा मोक्ष नाही. घाबरलं, माणसं मरणाला फार घाबरतात. अशी ग्राफिटी आहे, माणसं मरणाला मरणाची घाबरतात. कळलं तर बरं आहे. त्याला विचार केला, म्हटला नाही नाही नाही, असं होणार असेल तर आपल्याला पंढरपूर पाहिलं पाहिजे बाबा. निघाले पटापट पटापट पटापट. बरं, पंढरीची ती पायी यात्रा चालू केली. जाता 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 महाराज अनेक अनुभव आहेत, बायकांना चांगलं माहिती आहे. थोडा त्रास वारीत झाला की सहज बायका म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, 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 मला पंढरीला नेलं ग बया. बरं, पण 8:30 वाजलेत. सगळेजण सहज पंढरीच्या वाटेला त्रास झाला की आम्हाला हमखास हे बारूड आठवतं. आणि त्रास तर झाल्याशिवाय राहत नाही. पंढरीची वाट लयबाई द्वाड, चालून चालून आलं माझ्या पायाला पाड. बरंच काही काही आहे, आता नाही सांगत बसत. झालं सगळी पंढरीची यात्रा तिथपर्यंत. आणि जसे पोचले चंद्रभागेच्या वाळवंटात. आता विचार करा, जे 75ला पंढरीला आलंय ते का थोडं चिकट असेल का? मी उदारतेविषयी तुमच्याबद्दल बोलतेय. 75ला पंढरपुरात गेलं ते साधं चिकट. जसा पंढरपुरात गेला चंद्रभागेच्या, आणि तिथला विधी आहे चंद्रभागे स्नान. पहिला विधी आहे. गेला चंद्रभागेमध्ये स्नाना करता. जसा स्नाना करता त्या पात्रामध्ये उतरला. चंद्रभागा माईच असं वाहणारं पात्र डोळ्यापुढं आणा. पुंडलिकरायाचं इकडं मंदिर. आहा हा, काय तो नजारा. आणि जसा त्या चंद्रभागेच्या पाण्यात जाणार तेवढ्यात त्याच्या पुढे एक बाबा आला. हे असा लांबडा अंगरखा, पांढऱ्या रंगाचा, पायामध्ये चुन्याची गोळदार विजार, या एका हातामध्ये एक दिमडी आहे, कटोरी आहे, आणि एका हातामध्ये चिपळ्या आहेत. सुंदर गळ्यामध्ये कवड्यांच्या तुळशीच्या माळा आहेत.
या कपाळावरती सुंदर वैष्णवी गंध लावलेला आहे, बाजूला या सगळ्या वैष्णवी मुद्रा त्या ठिकाणी छापलेल्या आहेत, आणि डोक्यावरती भली मोठी मोरपिसाची टोपी आहे. काय म्हणतात त्याला? वा. आणि जसा आला आणि पुढे उभा राहिला आणि यानं पाहिला आणि प्रश्न केला, कोण? आणि त्यांनी उत्तर दिलं, पंढरीचार पांडुरंगाला. ऐका, आळंदीचार ज्ञानोबरायाला, ए देहुचार तुकोबारायाला, जेजुरीचार खंडेरायाला, माई वाचून रड नाही, जाळा वाचून कड नाही, दान पावल वासुदेवाला, दान पावला, दान पावल वासुदेवाला, दान पावला, दान पावल वासुदेवाला, दान पावल, दान पावल वासुदेवाला, दान पावल वासुदेवाला, दान पावल वासुदेवाला, दान पावला, दान पावल वासुदेवाला, दान पावल, दान पावल वासुदेवाला, दान पावला, दान पावल वासुदेवाला, दान पावला. असं ऐकलं की गोड वाटतंय ना. हा, मला माहिती आहे ना. अहो, जसा आवाज दिला त्यांनी, कोण तुम्ही? हात जोडले बाबा, या जीवाला वासुदेव म्हणतात. कसा करता आलात? दुसरं काय पाहिजे असणार? एखाद्या रुपयाची अपेक्षा. रुपया? आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, ते 75 वर्षे पंढरीला आले म्हणजे ते का साधं आहे का? रुपया म्हणलं मी नाही म्हणत नाही तुम्हाला, पण त्याचं असं झालं, मला गावातल्या वारकऱ्यांनी सांगितलं, माझे ज्येष्ठ वारकरी या सगळ्यांनी सांगितलं, अरे पंढरपूर मोठा आहे, चंद्रभागेचा काठ विस्तीर्ण आहे, भरपूर गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये हौशे आहेत, नवशे आहेत, गवशे आहेत, चोरटे पण आहेत. मग बाबा रे, ज्या वेळेला चंद्रभागेला जाणार आहेस त्या वेळेला सोबत काहीच नेऊ नको, मोकळा जा आणि मोकळा ये. बनसी बाबा, मोकळा जा आणि मोकळा ये. बस म्हटलं, मी वारकऱ्यांचं ऐकलं आणि म्हणले खरं सांगू, आत्ता माझ्याकडं काहीच नाही, पण मी नाही म्हणत नाही. वासुदेव बाबा, एक काम करा, तुम्हाला रुपयाच पाहिजे ना, या खोलीवर माझ्या. ठीक आहे, खोलीवर येतो तुझ्या. मान्य केलं. आणि महाराज जसा तो वासुदेव बाबा निघून गेला दुसरीकडं, याने आंघोळ केली का नाही त्याचं त्याच्या जीवाला माहिती. उदारतेबद्दल माझा तुमचा वार्तालाप चाललाय. आंघोळ केली का नाही त्याचं त्याला माहिती चंद्रभागेची. असा पळत सुटला, खोलीवरती गेला, खोलीचं दार लावलं, कपडे बदलले, झकबॅक आरशा पुढे उभा राहिला. ऐका त्याच्या मनाचा आणि त्याचा संवाद कसं फसवलं. म्हणलं कुणाला? वासुदेवाला. का? अरे ते रुपया मागायला आलतं मला तिथं चंद्रभागेत. मग त्याला म्हणलं एकी खोलीवर. मग अरे म्हणला त्याला एवढं कळायला नका का, एवढं मोठं पंढरपूर आहे, पंढरपुरात कित्येक रस्ते आहेत, रस्त्यावरती कित्येक गल्ल्या आहेत, गल्ल्यांमध्ये कित्येक बोळ्या आहेत, बोळांमध्ये कित्येक धर्मशाळा आहेत, धर्मशाळात कित्येक मजले आहेत, मजल्यांमध्ये कित्येक खोल्या आहेत, त्यातल्या कोणत्या खोलीत मी आहे त्याला काय कळणार. वा, काय डोकं आहे म्हणलं गाड्या तुझं. शाबास, त्यांनीच त्याची पाठ थोपटून घेतली. वा पट्ट्या, हुशार आहे. त्याची त्याला शाबासकी द्यायची चालली. वाजलं दार. ऐकताय ना तुम्ही? वाजलं दार. म्हणलं इथं माझ्या ओळखीचं कोण आहे बघायला तर पाहिजे. गेला, पळत गेला, जसं दार उघडलं, मला दार उघडल्या बरोबर व्यक्ती पाहण्या आधी आवाज आला. आळंदीचार ज्ञानोबरायाला, देहुचार तुकोबारायाला,
जाळा वाचुनी कढ नाही दान पावल वासुदेवाला दान पावला हा दान पावल वासुदेवाला दान पावल 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 वासुदेवाला दान पावल वासुदेवाला दान पावल वासुदेवाला वासुदेवाला दान पावला दान पावल वासुदेवाला दान पावल त्या निमित्ताने कित्येकदा आपल्या तोंडातून वासुदेवाचं स्मरण होतंय. ज्या वेळेला तो आवाज ऐकला त्याच्या छातीतच चमक आली. अरे म्हणलं तू इथं कसा, माझी खोली तुला कशी कळली? आता एक लक्षात ठेवा, तुम्ही ऐकताय तसं माझ्याकडे लक्ष ठेवा, कारण हावभाव फार महत्वाचे असतात. म्हणला येड्या, अरे तुझ्या खोलीपेक्षा माझी खोली मोठी असल्यामुळे तुझी खोली कळायला वेळच लागला नाही. रुपया काढ. अरे म्हणलं हे धोत्रावाला मला शिकवायला लागला, हुशार आहे मोठा. म्हणला बाबा मी नाही म्हणत नाही. मग ते म्हणला हरू बाबाच आहे गडे याचा, ते म्हणतोय ना. अहो म्हणला बाबा मी खरंच नाही म्हणत नाही. अरे पक्क माग लागलं म्हणले माझ्या. अहो बाबा मी खरंच नाही म्हणत नाही तुम्हाला, त्याचं काय झालं मला गावातल्या काय सांगितलं वारकऱ्यांनी. म्हणलं अहो गावातल्या वारकऱ्यांनी मला सांगितलं की लागतील एवढेच पैसे ने, जास्त पैसे नेऊ नको. आणि मी नेमके आता जातानाच्या तिकटाचे पैसे फक्त तेवढे माझ्याजवळ, काहीच नाही बाबा याच्या व्यतिरिक्त. अहो मी नाही म्हणत नाही तुम्हाला, एक काम करा या की गावाकडं. मी नाही म्हणत नाही, या गावाकडे या, देतो तुम्हाला. वासुदेव म्हणला गावाकडे येतो तुझ्या, चल. निघून गेले वासुदेव बाबा. अहो हे यांनी असं सगळं चकाट सामान आवरलं, असा पळत 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 बाजारात गेला. रुपया जवळ नाही म्हणला, बाजारात गेला. बांगड्या घेतल्या, घोंगड्या घेतल्या, हळदी घेतली, कुंकू घेतलं, बुक्का घेतला, अक्षदा त्या माळा घेतल्या, ग्रंथ घेतले, जे पाहिजे ती खरेदी केली. रुपया नाही म्हणला जवळ. पाहिजे एवढी भरपूर खरेदी. प्रायव्हेट गाडीनं 4च तासात गावाला. आता गाव नाही मी सांगत तुम्हाला, 4च तासात गावाला. अहो जसा गावाला स्टँडला असतानाच फोन बायकोला, आलो ग, आरतीचं ताट तयार ठेव. आता ती खरंच ओवळायच्या लायकीचं होतं काय. रुपये नाही दिला त्यांनी पंढरपुरात, आणि बायकोला आरतीचं ताट घेऊन दारात. आता बिचारी काय करेल ती तरी. तिने मान्य केलं, या म्हणली, या तयारी करते. 5व्या मिनिटाला दारात आरती ते ओवाळणं झालं, सगळं 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 पूर्ण झालं. येता सांग आतमध्ये घेतल्याबरोबर बायकोचा पहिला प्रश्न. आता यातले जे वारकरी आहेत, वारीला येणार आहेत, त्यांना पक्क माहिती आहे. पहिला प्रश्न तिने विचारला, का हो कशी झाली वारी? तुम्हाला विचारत असतील ना कशी झाली वारी. आता खरं सांगू तुम्हाला, वारी करण्यात जो आनंद नाही, आता बिराजदार महाराज, गाडीकर नाना, ही सगळी आमचे बंसी बाबा, ही सगळी वारकरी मंडळी, सगळ्यांना पक्का अनुभव आहे. वारी करण्यात जो अनुभव नाही तो वारी सांगण्यात आहे. तुम्ही ज्या वेळेला वारी कराल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल. करण्यात नाही तो आनंद सांगण्यात. आमच्या दिंडीत हे झालं, आमच्या दिंडीत असं झालं, आमच्या दिंडीत तसं झालं, आमच्या दिंडीत हा सोहळा झाला, आम्ही रिंगण पाहिलं, आम्ही अमुक केलं, आम्ही भेटी पाहिल्या, आम्ही हे केलं. पाहण्यात नाही तो आनंद सांगण्यात. म्हणजे करायची, नरेंद्र दादा, वारी करायची 25 दिवस, पण सांगायची 11 महिने 5 दिवस. कळतंय ना. करायची थोडीच, पण सांगायची अख्खं वर्ष. आणि मग त्यांनी सांगितलं, ग अमुक घडलं, तमुक घडलं, असं घडलं, तसं घडलं. ऐका आता, बायको ऐकते सगळं. काय सांगू तुला. पंढरपुरात गेलो, चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो, बायको कान टाऊ करून ऐकते सगळं, जसं तुम्ही ऐकताय आता. गेलो चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो, स्नाना करता म्हणून उतरायचे, पाण्याच्या जवळ गेलो. माझ्या पुढे एक पांढऱ्या वेशातला बाबा आला, त्यांनी मोरपिसाची टोपी घातलेली आहे. आणि जसा तो बाबा पुढे आला आणि त्यांनी मागितला ना मला रुपया, दिला का काय? कळलं वाटतं तुम्हाला. तुम्ही आताच तेवढे सुज्ञ हो.
दिला का काय? म्हणला तुला एवढं कळायला नको का वेडे, नवरा कोणाचा आहे? एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, तिला एवढा आनंद झाला, नवऱ्याच्या तोंडावरून हात फिरवले जवळ, कडा कडा कडा, म्हणली नवरा असावा तर. पाठ आहे तुम्हाला. तुमच्या संध्याकाळी 6 पासून 10 पर्यंत त्याच रात्रीत चालले आयुष्य. एवढा आनंद झाला, बस म्हणली काय सांगू तुम्हाला, रुपया तुम्ही वाचवला, एवढा आनंद, वा 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 वा. काय काय घडलं? अगो त्याला म्हणलं ये खोलीवर, मग आला ना तो खोलीवर. मग त्याला म्हणलं आता गावाकडे ये. हो आता. अगं म्हणले तुला एवढं कळत नाही का वेडे, एवढा मोठा महाराष्ट्र, महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या जिल्ह्यात, जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात, तालुक्यातल्या कोणत्या गावात, गावातल्या कोणत्या वाडीत, वाडीतल्या कोणत्या घरात मी राहतो, त्या वासुदेवाला काय कळणार? एवढा आनंद वाटला तिला, एवढा आनंद. दोघांचा आनंद व्यक्त करणं चाललंय. वाजलं दार. बायको म्हणली थांबा जरा, मीच पाहून येते कोण आहे. दारात आली. कोण आपण? म्हणला ताई माझा परिचय आहे. आळंदीच्या ज्ञानोबा रायाला देहुचार तुकोबा रायाला जेजुरीचार खंडेरायाला हे पंढरीचार पांडुरंगाला माई वाचुनी रड नाही जाळा वाचुनी कड नाही दान पावल वासुदेवाला दान पावला दान पावल वासुदेवाला दान पावल 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 दान जसा आवाज ऐकला म्हणजे थांबा. पळत आतमध्ये आली तर नवरा समोर बसलेला. म्हणजे अहो कुणीतरी म्हणतोय दान पावलं वासुदेवाला आणि मोठी मोर पिसाची टोपी आहे, अंगावरती पांढरा अंगरखा आहे, गळ्यात कवड्याच्या तुळशीच्या माळा आहेत, कपाळावरती वैष्णवी गंध आहे आणि तो दान पावलं वासुदेवाला असा आवाज जसा त्याने ऐकला पायापासून कळ आली तशी छातीतच थांबली. म्हणलंय त्याला सांग, त्याला सांग माझा मालक मेला. ती डोकं खाजवायला लागली. म्हणली तुम्ही आत्ता चांगले होता, आता फरक झाला का काय? अहो म्हणली जिभेला काय हाडबीड आहे का नाही तुमच्या, काय बोलताय? त्याला सांग, त्याला सांग, त्याला सांग माझा मालक मेला. अहो पण अच्छा तोच तोच पंढरपुरातला रुपया मागण्याकरता आलेला. काय सांगताय? आला? अहो आला. आता काय करायचं? काही नाही. हे बघ त्याला सांग माझा मालक मेला. आणि लवकर का मेला तर म्हणायचं अटॅक आला, अटॅकनी लवकर मरते. त्याला सांग माझा मालक मेलाय, मी करतो मरायचं नाटक आणि तुला करायचंय रडायचं नाटक. जमेल? अहो म्हणली रडण्यात तर माझा हात खंड आहे. त्याची चिंता करू नका, मी त्याच्यात नंबरच मारणार. अहो झालं ते सगळं आतमध्ये सोंग तयार. जसं झालं नाही बाहेर आली, बाहेर आल्याबरोबर येताना शांत आलीच नाही. मग येताना रडतच. बरं ते रडणं साधं होतं का? ते रडणं साधं नाही, त्या रडण्यामध्ये सुद्धा एक वेगळे पण होतं. ऐकायचंय तुम्हाला? तुम्हाला तर असं ऐकायला फार आवडते. मग असे ध्रुवबाळ सांगायला लागले तर झोप यायला लागलेली. अहो जसा बाहेर आली आणि आल्याबरोबर तिनं आवाज दिला, कधी नाही गेलं. असंच असते, कधी नाही गेलं, कधी नाही गेलं, पंढरीला गेलं, वारीला गेलं, यात्रेला गेलं, आल्या आल्या मेलं.
जसा आवाज आल्याबरोबर बरं बायकांचं रडणं तुम्हाला चांगलं माहिती आहे. बायकांचं रडणं म्हणजे कोरोनाची साथ. नसली तरी पांगते आपोआप, सांगायची गरज नाही, जाहिरातीची गरज नाही, आपोआप. एवढ्या बायका रडायला, एवढ्या इथं कीर्तनात नाही, एवढ्या बायका तिथं सगळ्या जमल्या, सगळीकडे ते वातावरण चालू आहे. मग त्याच्या नाकात कापूस घालण्याचा कार्यक्रम. आता विचार करा, जे जिवंत आहे त्याच्या नाकात कापूस राहील का? तोही कार्यक्रम पार पाडला. आता आंघोळ घालायची. आता जो माणूस जिवंत आहे तो विचार करतो मला पाणी किती गरम पाहिजे. असा बंब त्याच्या पुढे उकळत होता. जाळ त्याला दिसतोय, बंब उकळत होता. पण आता जे मेलेला मडाला कोण बघतोय? पाणी गरम आहे, थंड आहे, त्याच्यात विसन घातलं पाहिजे, कोण बघायला लागलं? तसा नळ चालू केला आणि तशी बादली उचलली. काटाच त्याच्या अंगावर म्हणला मेलो आता. अरे म्हणला कुठेतरी त्याच्यात गार पाणी घाला, उकळलेलं आहे बंबातलं, मरल मी. पण कुणाला सांगायचं? नाटक केलंय ना. कशा करता? शाबास. आता एवढं डोक्यात ठेवा तुम्ही. अहो जशी ती बादली आली, त्या बायकोनं आंघोळीचं नाटक ते पार पाडलं, ते कळटवलं. आता त्याला ताटीवर बांधलं, लवकर बांधलं, वेळ कमी आहे त्याच्यामुळं बांधलं. जसा ताटीवर बांधला आणि तेवढ्यात आता ते भावकीतले आहेत तंबाखू म्हणत तिकडं पलीकडं त्या वासुदेवाच, राम राम कुणीकडचं? लांबचा आहे म्हणले पंढरपूर. कसा करता आला? अहो ज्याच्या घरापुढे गर्दी जमली ना, हा त्यांनी पंढरपुरात मला कबूल केलं होतं, रुपया देईल. काय? ते तर मेलं. कधी? अहो आत्ता अटॅक आला. ही तयारी त्याचीच आहे, मैतीची. काय सांगता? त्याच्या दारात त्याच्या मैती पुढं ते ताटीला बांधायचं चाललंय त्याच्या पुढं. अरे म्हणला एवढा पुण्यवान माणूस त्याचा रुपया नेण्याकरता पंढरपुरातून इथपर्यंत आलो आणि इथं आल्यावरती मेलाय असं कळलं. आता तसं तरी कसं जावं? मग म्हणलं आता पेटवूनच जाऊ. म्हणला मेलो गड्या आता, आता नाही सुट्टी आपल्याला. पण तरी म्हणून आम्ही जिवंत आहे. कशा करता? शाबास. तरी म्हणून आम्ही जिवंत आहे. निघाली ती प्रेत यात्रा. तो वासुदेव डोक्यालाच आहे. एक व दोन पैसे दादा द्यावो गरीबाला, धर्माचे माय बाप जागा धर्माला. ए पंढरीचा पांडुरंग पावन तुम्हाला, धर्माचे माय बाप जागा धर्माला. वासुदेव महाराज इतकं सुंदर. आता मी काय वासुदेव नाही वा, नाही तर म्हणलं सांगताय ना, काय सांगता येते? ज्या वेळेला हे सगळं चाललं वासुदेवाचं, हे वरती विचार करते ताटीवर बाबाने आता तरी सोडावं, आता तरी सोडावं. गेली यात्रा स्मशानात. अहो झालं ते सरळ रचलं, त्या सरणात त्याला ठेवलं, ते सगळे विधी झाले. आता त्याला ठेवलं, आता हातात जाळ घेतला. बरं कोणाला माहिती नसू द्या, त्या बायकोला माहिती नाही हे जिवंत आहे. पण तरी ती म्हण ना हे जिवंत आहे का? शाबास, तुम्ही आता चांगलं पाठ करून ठेवलंय. ती म्हण नाही जिवंत आहे. अहो सगळं झालं, ते हातात आग्न्या आला, ज्याला पेटायचंय ते नाही घाबरलं. मग ज्याच्या मुळं पेटावं लागणार आहे, मला तो वासुदेव बाबा घाबरलं. आणि वासुदेव बाबा तिथपर्यंत पळत आला आणि आवाज दिलाय, बाबा अरे 1 रुपया करता या पेट्या चितेवर मरायला तयार झाला. अरे बाबा माझा रुपया सुटला. म्हणलं मग पठ्ठ्या उठला. विठ्ठला माझा विनोद संपला, माझा दृष्टांत संपला, माझ्या सिद्धांताकडे लक्ष द्या. माऊली सांगतात ऐका, एकोत्तराची वाडी जळतीये आधी घाली ती उडी. मला ज्ञानोबाराय सांगतायत एवढं प्रेम ज्याचं पैशावरती आहे का, याचा अर्थ अंतःकरणात उदारता नसली की चिकाटी तयार होते. आपोक हे सिद्धांत आहे. अंतःकरणात उदारता नसली की चिकाटी तयार होते. आणि चिकाटीच्या विरुद्ध शब्द आहे उदारता. अंतःकरणात उदारता असली की मरायची वेळच येत नाही. जेवढी माणसं या जगामध्ये
चिकटपणाच्या करता मरतात तेवढी माणसं उदारते करता मरणारी फार कमी आहेत. आणि त्या उदारतेच्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव जर कोणाचं लागतं तर ते नाव आहे पांडुरंगाचं. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी आनंद आहे थोरी. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी आनंद आहे महाराजांनी. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी. हा महाराज एवढा जगाचा श्रीमंत असणारा उदार असणारा परमात्मा, त्या उदार परमात्म्याकडे तुकोबारायांनी पाहिलं. सगळ्या अंगाने तुकोबारायांनी बघणी पांडुरंगाला न्याहाळलं, अभ्यासलं. आणि त्याच्यानंतर सांगतायत, पवाडही सांगतायत, वेदही सांगतायत, शास्त्रही सांगतायत, संतही सांगतायत की तू उदार आहे, तू उदार आहे, तू उदार आहे. आणि त्याच्यानंतर आता मी ठरवलंय जर तू उदार आहे ना मग आता तुका म्हणे आता उदार तू होई. तुझं ते उदारतेचं स्वरूप आता दाखव, तू उदार आहे हे दाखव. पण देवाने विचारलं म्हणे ठीक आहे तू कोबर आहे, मी उदार आहे हे तुम्हाला सांगतोय, पण करायचंय काय? ते म्हणजे खरं सांगू देवा, तू उदार झालास ना एकच कर, मज ठेवी पायी संताचिया. मला संतांच्या चरणावरती आयुष्यभर लोळू दे, पडू दे, संताच्या चरणाचा आनंद येऊ दे. कारण जगामध्ये सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर ते संताचे चरण आहेत. आणि अशा दुर्लभ संत चरणा करता मला पांडुरंगा एकच मागणं तुझ्या जवळ मागायचंय. मागणे ते एक तुझं प्रती आहे, पण हे पांडुरंगा देशील तरी पाहे पा. पांडुरंगा, हे पांडुरंगा तू देशील का? माझा एकच मागणं तुझ्या जवळ आहे, पण ते एकच इतकं सुंदर आहे, इतकं गोड आहे, पण ते मागणं इतकं दुर्मिळ असल्या कारणानं ते मागणं कोणतं ते अभंगाच्या दुसऱ्या या संतास निरवी हे निर्माण दे. 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 आज की आनंद की जय. अप्रतिम. महाराज म्हणतात काही नाही, त्या संतांच्या चरणाचा आश्रय मला दे, कारण त्याच्यासारखा आनंद माझ्या जीवनामध्ये कोणताच नसेल. या संताचे निर्वी याची मज देई आणि का तुझे काही न मागो देवा. ते संत एवढे प्रिय वाटण्यासारखं याचं कारण काय? महाराज त्या संतांनी रात्रंदिवस ज्या नामाचा आश्रय घेतला ते भगवंताचं परमप्रिय नाव, की ज्या नावामुळे भगवंताला सुद्धा ते संत प्रिय झाले, ते परमप्रिय नाव. 2 मिनिटं करता आपणही आपल्या मुखामध्ये सगळ्यांनी प्रामाणिकपणे घेऊयात. याकरता सगळ्यांनी हाताची टाळी, मुखाचं नाम पण हात
शरणागतीच्या भावात. वा एकदा संत स्वागतासाठी सौभाग्यवती शिलाताई संजय गुंजाळ, पुष्पाताई सुदाम गुंजाळ, शोभाताई रोहिदास गुंजाळ, कुसुमताई मच्छिंद्र गुंजाळ, शीतलताई अमोल गुंजाळ, यशोदाताई सुखदेव गुंजाळ, अलकाताई शिवाजी गुंजाळ, त्याचप्रमाणे वंदना मच्छिंद्र गुंजाळ आणि बाबासाहेब दशरथ गुंजाळ यांच्या धर्मपत्नी यांनी महाराजांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. विठोबा रखुमाई आणि ते हिंदुत्वाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्या काळाच्या गरजेकरता आपल्या पुढं आदर्श हा एकच आहे. तो आदर्श आहे छत्रपती शिवाजी राजा. जगाच्या पाठीवर एवढा मोठा आदर्श कोणताच नाही. कारण त्या राजाची कीर्ती ऐकून आजही आपल्याला विश्वास बसत नाही. एवढा अद्वितीय कार्य या हिंदुत्वाकरता माझ्या राजानं तुमच्या आमच्या करता केलंय याची जाणीव होण्याकरता हा पराक्रम ऐकायचा आहे. नक्की ऐका. शिवाजी राजाची कीर्ती बेफाम शिवाजी राजाची कीर्ती बेफाम बल्ल्या बल्ल्याने फुटला घाम दरबार पुष्टी बेगम कोण खाली याला व्यसन कोण खाली याला व्यसन कोण खाली याला व्यसन कोण खाली याला व्यसन. कौन जाएगा कौन लेके आएगा उस सीमा को मेरे सामने जिंदा या मरदा. नजरे तुझ्या अंगार ये दरबार झाला पगार कुणी घेईना पुढाकार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मारली आर
राजे साहेब यांना मंगळूर शहरात अटक केली. तोच ज्यानं छत्रपती शिवाजीराजांचे ज्येष्ठ बंधू थोरले संभाजीराजे यांना कर्नाटकातल्या कनकगिरीच्या लढाईत कप्तानी ठार मारलं. वाई शिरवळ प्रांताचा सुभेदार एक भटारणी का छोकरा नाव त्याचं अफजल खान. हे 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 बोले छाती ठोकून अन बोले छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून शिवबाला टाकतो चिरडून. आमने सामने लढाई करता 10 अंगरक्षकांच्या समवेत प्रतापगडाचा पायथ्याशी एकमेकाला वेचायचं ठरवलं आणि निघाला. तारीख आहे 10 डिसेंबर 1659 वार गुरुवार. तिथी आहे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अधिक अष्टमी. दुपारचे दुसरे प्रहरी 12:30 वेळ. प्रतापगडचा पायथ्याशी खान. प्रतापगडचा पायथ्याशी खान आला बेगुमान. प्रतापगडचा पायथ्याशी खान आला बेगुमान. त्याची नाही जाणीव शक्ती त्याची नाही जाणीव युक्ती. करील काही कल्पना युक्ती छत्रपती शिवाजीराजांनी या खाना करता बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियाण्याला बेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियाण्याला आणि त्या शामियाण्यात खानडवून तडून आला खानडवून तडून आला खानडवून तडून आला. डवून तडवून 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 सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला. माझा राजा कथा नाही सोबत शिवा महाला आहे. संभाजी कवजी कुंडाळकर यांच्यासारखा हिरा आहे. आणि जसा राजा पुढे आला दरडीच्या पुढे आले. खान येतोय कसा खान चालतोय कसा खान बोलतोय कसा खानाची शस्त्र कशी खानाची सज्जता कशी सगळं 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 पाहतोय. टाळ जरा बारीक सगळं पाहतोय. आणि जशी वेळ जवळ आली अवघ्या महाराष्ट्राने घटिका बुडवली. अवघ्या महाराष्ट्राने देव पाण्यात लागले. माझा शिवाजी राजा संकटात आहे. आई जगदंबे शंभू महादेवा हे देवानो माझा राजा जगवा देवानो. माझा राजा त्या अवचल्याच्या ताब्यात सापडतोय देवानो. माझा राजा वाचवा. सगळ्या महाराष्ट्राने देव पाण्यात घातले. जरा वेळ जवळ आली आणि जवळ आल्याबरोबर या खानानं पाहिलं शिवाजीराजे 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजीराजे आज ते कदम येताना जसे पाहिले आवाज दिला. आओ शिवाजीराजे हमारे गले लग जाओ. कान हाक मारी तो हसरी कान हाक मारी तो हसरी. आणि वेळ जवळ आली 12:35 वेळ जवळ आली 12:35 आणि त्याच वेळेला राजे पुढे आले. या खानाच्या मगर मिठीत घुसले. या खानानं तसे भाऊ फैलावले. खानानं राजाला जवळ घेतलं कवेत घेतलं आणि त्याच वेळेला या अफजल्यानं दगा केलाय. मारला
केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा नोबिली गुलामीची होवाट मराठेशाहीचा मांडला घाट गिरहारी मराठेशाहीचा मांडला घाट गिरहारी मराठेशाहीचा मांडला आणि महाराज अवघ्या महाराष्ट्रानं एकमुखानं गर्जना केली क्षत्रिय गुलावतस राजाधिराज महाराज श्रीमान योगी क्षत्रिय गुलावतस गोब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम काय मला खूप अर्जंट जायचंय त्याच्यामुळे मी 9:05 उरकून घेतलंय मला माफ करा. नरेंद्र दादाला आधी सांगितलेलं आहे गुंजाळवाडी सर्व ग्रामस्थ अतिशय सुंदर सेवा करण्याची संधी आपण सलग दुसऱ्यांदा मला या ठिकाणी दिलीत. आणि आदरणीय शिवभक्त बंसी बाबा माझे धर्मपिता बाबांच्या नरेंद्रदादांच्या दोघांच्याहीमुळे मला ही सेवा करता आली. दादा खरंच खूप ऋण व्यक्त करते कारण रक्ताचे भाऊ खूप आहेत पण जोडलेले नात्यांनी जोडलेले बहीण भाऊ जगात फार कमी आहेत. आणि असं हे अद्वितीय नातं तुमचं आमचं हे असंच कायम टिकावं ही पांडुरंगाकडे प्रार्थना. आदरणीय बंसी बाबांसारखा पिता मिळाला. गाडेकर नाना महाराज बिरादार महाराज सर्व गायक वादक मंडळी अतिशय सुंदर साथ सगळ्यांनी दिली. सर्वांचं पुनश्च एकदा ऋण व्यक्त करते. झालेली सेवा पांडुरंगाचरणी समर्पित करून रामचंद्र प्रभूचरणी वेताळ बाबाचरणी समर्पित करून सेवेला विराम मी फक्त लगेच निघते. तुमचं सगळं कंटिन्यू चालू द्या. विठ्ठल जय जय विठ्ठल